भारत अमेरिका ट्रेड डील आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान. मित्रांनो, आज आपण ज्या ट्रेड डीलचा मोठा बजर ऐकतो आहोत, त्या डीलमध्ये भारताच्या शेतकऱ्यांचं काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अमेरिकासारख्या देशात शेतीला प्रचंड सबसिडी दिली जाते. तिथला माल मोठ्या प्रमाणावर कमी किमतीत तयार होतो. जर तोच माल कमी करात भारतात आला तर आपल्या शेतकऱ्यांचा माल बाजारात कोण घेणार? आपला शेतकरी आधीच खत, बियाणे, डिझेल, मजुरी यांच्या वाढत्या खर्चाने त्रस्त आहे. त्यात अमेरिकेतील स्वस्त सोयाबीन तेल, डाळी, फळे, ड्रायफ्रुट्स बाजारात आली तर भारतीय उत्पादनाचे दर खाली येणार नाहीत का? दर खाली आले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होणार नाहीत का? सरकार म्हणते संवेदनशील पिके वगळली आहेत, पण बाजारात स्पर्धा वाढली की परिणाम सगळ्या शेतीवर होतो. भाव पडतात, व्यापारी बाहेरचा माल पुढे करतात आणि स्थानिक शेतकरी मागे पडतो. हा अनुभव आपण आधीही पाहिलेला आहे. ट्रेड डील देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी असते, पण त्याची किंमत जर शेतकऱ्यांना मोजावी लागली तर तो विकास कोणासाठी? भारताची खरी ताकद शेतकरी आहे. त्यांना बाजारात असुरक्षित करून कोणताही करार फायदेशीर ठरू शकत नाही. म्हणूनच या डीलकडे केवळ गुंतवणूक म्हणून नाही, तर शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.